स्पर्शाने खुलते नात्या गेले ते पण शाळेत होते लग्न झाल्यावर. मग ते राहायचं चाकणला, मी राहायची तर बौळला चाकणला शाळा शिकले ते. आणि मी बौळला 5वी पर्यंत शाळा शिकले. मग मी लग्न झालं त्या टायमाला 3रीला होते शाळेला. मी 3रीला होते आणि ते 7वीला होते. नंतर मग पुण्याला गेले काही दिवस. इंजिनिअरिंग करायचं म्हणलं पुण्याला गेले. पुण्याला राहिले 2-3 वर्ष. तिथून बरं मग मुंबईला गेले कामाला. प्रपंच सगळा अंगावर. वडील थकलेले होते. म्हणल्या मग बहिणी पण होत्या तर बहिणी पण बारकांड्याच होत्या त्यांच्यापेक्षा. 5 जणी बहिणी ते एकटेच. आणि वडील म्हातारे होते जरा. मग त्याच्यामुळे त्यांच्यावर सगळी जबाबदारी होती. मग म्हातारा म्हणला की माझ्या डोळ्यात देखता माझ्या लेकाचं लग्न झालं पाहिजे. मग लवकर लग्न केलं ना म्हातारीचं. मग लग्न झाल्यावर ती तिकडे मग मुंबईला कामाला गेले. मी गावाला राहायची. ते मुंबईला राहिले. मग मी आपली शेतीत काम करायची. सगळी शेती सांभाळायची. त्यांचे मित्रमंडळ म्हणायचे की तुमची शेती कोण करत आहे. तो म्हणायचं माझा भाऊ बी. कायचा भाऊ मीच करायची. पण त्यांनी तिथं सांगायचे माझा भाऊ बी गावाला. मग मी एवढी शेती करायची. 8-9 एकर शेती पण करून घेतली. कांदे लागड कुठं काय असं मी सगळंच करायला लागायचं ना. आणि मग नंतर विहीर पाडली. मग लोकांचं पाणी घ्यायचं ना मी. नंतर विहीर पाडली. मग विहिरीला लय पाणी लागलं आमच्या. मग आम्ही नंतर पोल्ट्री बांधली. मग पोल्ट्रीचं काय गव्हाणं आम्हाला मिळायला लागलं ना. मग असं करता मग आता ती मुलींची लग्न झाली. पहिले एका मुलीचं लग्न केलं तर मग तेव्हा आमची परिस्थिती जरा हे होती ना. मग तिचं लग्न केलं. तर तिचं लग्न झाल्यावर मग यांची केली 2-3 वर्षांनी. हे दोघींची झाली. 3-3 वर्षाच्या अंतरावर झाली त्यांची लग्न. सुजाता. आणि तिचं लग्न झाल्यावर 2-3 वर्षांनी हिचं झालं सुवर्णाचं. मग ती शाळा शिकली. ती शिकली 10वी. सुवर्णा शिकली B.Ed झालं तिचं. इथं 10वी पर्यंत झालं. 10वीच्या नंतर ती पुण्याला गेली. मग पुण्याला गेल्यावर दोघं बहीण भावंड. मी म्हणायचे नको बाबा. पण ते पोर म्हणलं तुला काय करायचे मी आहे ना तिथं जाऊ दे तिला. मग त्यानेच तिला ती पुण्याला नेली. मग पुण्याला तिची 4 वर्ष तिने काढली. तिथं D.Ed गेलं 12वी केली. ती तिथं झालं ना तिचं 4 वर्ष. मग ती पण रडायची. ती रडायची ना. ती रडायचा तर ही हसायची. मग आता कशी तुला रडायला येता येईल. मला मी करायचं तर मला म्हणायची काय होता येईल कशाला रडतो. मग ही रडायची. दोघं बी त्यांची ते व्हायचं. मला सांगायची आता कशी रडती बघ ना ती. मला नाव ठेवायची. सोनली रडायची. आणि मग ते का आपण म्हणलं ना कधी यायचं आपण मी मग जायची. मी त्यांना 15 दिवस किंवा महिनाले तर जायचं. मग मी त्यांच्या वडील तिकडंच असायचं. म्हणलं मी त्यांना भेटायला जायची. मग पुण्याला मग एकाकडे गेलं का की मग ती दोघं पण जायची. ते हॉस्टेलला दोघं हॉस्टेललाच होतं ना. मग हायस्कूल. मग तिच्याकडे गेलं की तो मग मला घेऊन तिच्याकडे जायचा. मग तिच्याकडे जरा थांबलं 1-1.5 तास थांबायचं. काय आपलं घरून काही पुढं काहीतरी करून न्यायची मी त्यांना घरून. तेच त्याला वायलं इसईला वायला आणून द्यायचं. आणि मग निघालं का की उंडी तोंडायला वाईट वाटायचं. पण आता काय मग मला पार घालवाय शिवाजीनगरपर्यंत यायची. शिवाजीनगरला मी म्हणायची जा मग आता तुम्ही. मी जाते म्हणून मला भेटत गाडी तुम्ही जा. नाही म्हणायचं थांब मी तुला गाडी मिळाली ना मग आम्ही जाऊ.
मला गाडी मिळाली की गाडी ढळायची, बारी आली ना की पोरांची तोंड फार बारीक बारीक व्हायची. मग आपल्यालाच वाईट वाटायचं ना. जाऊ का जा 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 करायची, पण रडाई यायचं दोघांनाही. यायची.